शेतकरी बंधूंनो, आज आपण कौलखेड गोमासे या गावामध्ये आलेलो आहे। 2 दिवसाच्या आधी आपण या शेतकऱ्यांच्या सोबत असा एक संवाद केलेला होता की आपलं बायोफॅक्टर कंपनीचं जे जीवॅम आहे याचे आपण बीज प्रक्रिया शेतकऱ्यांच्या गावामध्ये त्यांच्या अनुभवासाठी त्यांच्या देखरेखीखाली ठेवलेलं होतं। त्यावरून आपल्याला त्या प्रोडक्टचे आपण जे जीवॅम जे आहे हे जीवॅम याची आपण सोयाबीन या पिकाला बीज प्रक्रिया केलेली होती। त्याच्यामुळे आपल्याला रिझल्ट असे आलेले आहेत की आज जे जीवॅमचं आपण जे सोयाबीन यामध्ये टाकलं तर 10 पैकी 10 दाणे टाकले होते। बीज प्रक्रिया केलेलं सोयाबीन आहे, याच्यामध्ये आपण टाकलं आज अशी तुम्ही गणती वागवू शकता। आणि दुसरं आपण बीज प्रक्रिया न केलेलं एकाच दिवशी आणि एकाच वेळेत केलेलं हे जे आहे सोयाबीन हे टाकलंय। आज या दोन्हीमध्ये आपण फरक बघू शकता। याच्याविषयी आज जवळपास 3 विषय झाले की एवढा जबरदस्त रिझल्ट या दोन्हीमध्ये आपल्या या जीवॅममुळे आलेला आहे। असे याचे फायदे आहेत। आपण याची जे मनोगत आहे हे शेतकऱ्याच्या विषयी प्रत्येक शेतकऱ्याचे आपण जाणून घेऊया। अनिल भाऊ, तुम्हाला या प्रोडक्टच्या विषयी काय वाटतंय? वाढीव आहे हे 1 नंबर आहे आणि हे जे बिगर हे करेल आहे लायाला आहे खाली आहे याची उगम शक्ती 1 नंबर आहे। बरं, आणि दादा तुम्हाला काय वाटतं याच्याबद्दल जीवॅम बद्दल? जीवॅम बद्दल सांगायचं म्हटलं म्हणजे हे जे आहे आपण याची प्रक्रिया केलेला आहे तर याची 100% रिझल्ट आहे। 100%। आणि याला जे केलेलं नाही आहे तर हे काहीच नाही आहे म्हणजे एकदम 2% 0 बजेटपर्यंत चालते। 0 बजेट म्हणजे प्रत्येक बियाण्याला जर समजा आपण बीज प्रक्रिया जर केली तर निश्चितच शेतकऱ्यांना फायदा होणार 100% फायदा आहे। आणि शेतकऱ्यांना तुम्ही आता काय संदेश देऊ शकता बाकीच्या अदर शेतकऱ्यांना? की बाबा आपलं एकच म्हणणं आहे शेतकऱ्यांना की बाबा जे आता हे जीवॅम आहे हे सर्व शेतकऱ्यांनी जर वापरलं तर 100% फायदा मिळू शकतो। बरं दादा, मी काय म्हणतो याच प्रकारे आपण कपाशीचं बियाणं सुद्धा आपण याला बीज प्रक्रिया केलेली आहे। जसं सोयाबीन लवकर निघतंय तसं कपाशीचं बियाणं आपण जे आणलेलं आहे त्यामध्ये याला आपण बीज प्रक्रिया न केलेली आहे। पण अजून एक ग्लास आहे याची जे उगवणशक्ती अजूनही तुम्हाला निघालेलं नाही आहे, परंतु अदर एक ग्लास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला मी दाखवू शकतो त्याच्यामध्ये किती आहे ते। ठीक आहे ना, बोला